पापलेट मासा आलेला आहे. तिसरा मोठा पापलेट मासा आहे. नमस्कार मित्रांनो, विशाल पाटील सात पाटी कोली यूट्यूबर यूट्यूब चॅनल स्वागत आहे. चला आज आपण चाललो खोल समुद्रामध्ये मासेमारी करायला. हे बघा समुद्र दृश्य बघा खूप छान आहेत. आज वारा देखील नाही मिळत, खूप शांत वातावरण आहेत. हे बघू शकता आपण, आपली बोट पण एका समांतर बोट चालत आहेत. बरेच दिवसामध्ये असं वातावरण आपल्याला बघायला भेटलेलं आहे. हे बघा छान नजारा आहे. चला आज आपण जाऊया मासेमारी करायला. आज माशांची जाळं लावून आपल्याला मासे किती आज भेटणार नक्की बघा मित्रांनो. आपली निशाणी आहे झेंडा. आपण जाळीला निशाणी बांधतो जेणेकरून आपली जाळी समुद्रात कुठे जाते ती या निशाणीवर समजते. हे बघा पहिला झेंडा आपण टाकला आहे निशाणी. इकडनं आता जाळी लावायला सुरुवात आहे. हे बघा सकाळचा सूर्यास्त खूप छान दिसत आहेत. औषध आपण जागेवरचा पोझिशन 19:48 आणि 72:23 ला आपण जाळी लावायला सुरुवात आहे. बघा जाळी मारण्याची पद्धत बघा. जाळी लावून झालेले आहेत. टाक त्याला पाणी टाक. टाक पाणी टाक. मस्ती करणार. चला आता पाहूया. आपल्या सकाळची जाळे लावून झालेले आहेत. सकाळ सकाळ आपण बागड्या माशांचा कालवण बनवणार आहे बोटीवर. हे बघा बघा मित्रांनो, आपण आता बागड्याचं कालवण मांडलेलं आहे. बघा मस्तपैकी या मित्रांनो जेवायला या. बागड्या माशाचं कालवण बनवलं आहे. हे बघा एक नंबर झाला आहे भाजी. बघा मस्त नजारा बघा. कोई की बोट आपली बाजूला मिळत नाही. चला मित्रांनो, आता आपण झाले खेचायला काम चालू केलं आहे. हे बघा आपल्याला पहिलाच मासा आले. सर्व मासा पहिलाच पापलेट मासा आलेला आहे. बघूया आपल्याला आज पापलेट मासा किती येणार आहेत. बघा जिवंत आपल्याला पापलेट मासा आलेला आहे. तिसरा मोठा पापलेट मासा आहे. औषध झालेला मासे चालूच आहेत. हे बघा कर्ली मासा आलेला आहे. जिवंत कर्ली मासा आहे. बघूया आपल्याला झाले किस्ताने किती मासे भेटणार आज. पाळला आहे त्याला पाळला. बघ आपल्या समोर खेळत आहेत गावठी मासे. उलटा पडला त्याले.
हे बघा जालीवर सुरमई मसाला आहे. मोठा सुरमई आलाय बघा. सुरमई हे बघा आपल्याला सर्व मिक्स मासे भेटले आहेत. दाताल, काठी, मुशी आणि या बाजूला सुरमई पण आहे. सगळं सुरमई हे बघा साईज बघा सुरमईची किती मोठी सुरमई भेटली आपल्याला. बघूया आपल्याला जाळी खेचता जाईल. जाळी खेचता खेचता आपल्याला मासे किती येणार बघूया. हे बघा अजून तरी आपल्याला दाताल मासे चालूच आहेत जाळीवर. ही बघा आपल्या समोर एक मोठी बोट आहे. औषध आपण एकदम जवळने आपल्या जात आहेत. आपल्या बोटीचा नजारा बघा एकदम जवळ बोट आहे. बघा टोल तर आपण ज्या लोकेशनला आहोत त्या लोकेशनला मासे पण नाही भेटल्याच. हे बघा शेवटचा जाल बाकी आहे. आपल्याला जर असे कमी मासे भेटले तर कोळी लोकांचं खूप नुकसान आहे मित्रांनो. कारण डिझेल, पाणी, बर्फ इत्यादी खर्च देखील सुटत नाही. बघूया आपल्याला अजून तरी 3 ते 4 दिवस आपण मासेमारी करणार आहोत. बघूया या 3-4 दिवसानंतर मासे किती भेटणार आहेत. मित्रांनो नक्की व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर. धन्यवाद. जय क्विराई. चला आपण पुढच्या लोकेशनला जाऊन जायला लावूया. हे बघा